नमस्कार फ्रेंड, आज आषाढी एकादशी निमित्त त्यानिमित्त रोमीचं शूट करायचं होतं आणि आज माऊचा पण उपास होता. सकाळी तिच्यासाठी खिचडी करून घेतली आणि नंतर ती मंदिरात गेली. तिने आल्यानंतर फराळ केलं. मग म्हटलं रोमीचं शूट करायचं होतं, त्यामध्ये त्या आज शूट केलं रोमीचं आणि त्यामध्ये आज तो 7 महिन्याचा कंप्लीट पण झाला. दोन्ही एकत्र होऊन जाईन. मग त्याला फ्रेश करून घेतलं आणि मग तयार करण्यासाठी घेतलं आणि तो खेळत होता मस्त. कारण त्याचं मस्त पोट वगैरे भरलेलं होतं आणि झोप पण पूर्ण झालेली होती, त्याच्यामुळे तो एकदम छान प्रकारे खेळत होता. पण ना त्याला जो टिक्का लावायचा होता ना, त्याच्यासाठी तो इतका परेशान करत होता की लावूच देत नव्हता मला. कधी इकडे हो, कधी तिकडं जा आणि कधी रडू लागला ते. आणि मग त्याला ना कसं तरी खेळण्यामध्ये गुंतवलं. वरतून नाही का माऊ टाळ्या वाजत होती, तर तो तिच्याकडे बघत होता आणि मग मी टिक्का लावण्याचा प्रयत्न केला, पण मग तो काही ऐकतच नव्हता. मग त्याच्या हातामध्ये टाळ दिली तर तो थोडा बिझी झाला त्याच्यामध्ये आणि मग त्याला मी टिक्का लावून घेतला कसं तरी करून. आणि कसं दिसतोय आमचा छोटा वारकरी, कमेंटमध्ये नक्की सांगा. छान दिसतोय का नाही दिसत आहे. आणि मग नंतर आम्ही ना त्याला बाहेर घेऊन गेलो होतो शूट करण्यासाठी. तर शूट करण्यासाठी किती मेहनत करावं लागते ते बघा. ते त्याची आत्या अशी खाली मागं बसू लागली व फोटो वगैरे काढण्यासाठी आणि शूट वगैरे करण्यासाठी. आणि लोक इकडे आजूबाजूचे लोक इतके बघत होते मस्त, म्हणजे छोटा वारकरी म्हणून बसले त्याच्या मागे. आणि मग खुर्चीवर त्याला उभं केलं. उभं राहता येत नाही त्याला, बसता वगैरे, तर मग उभं राहता येत नाही. मग माऊसोबत थोडे फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे बनवले. तुम्हाला आमचा छोटा वारकरी कसा वाटला कसा नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.